तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि बघा सकाळचे किती 7:30 वाजलेत आणि 8:30चा क्लास आहे. बघा आता चाललो आहे क्लासला. रोज आपल्या स्टँडवर एवढे लवकर ठेवताना क्लास, पण काय आता करू पण नाही शकत. परीक्षा पण जवळ आले, तुम्हाला जावंच लागेल क्लासला. तर बघा आम्ही दोघं हे करतो काय लॉगिंग कम्पॅरिझन आणि यांचा झालंय बघा रत्नागिरीला फिरायला जायचं. सलीमन भाई यश ए भंग्या ब्लॉग चालू आहे दोघांची प्लॅनिंग चालू आहे रत्नागिरीला फिरायला जायची. पेपर आले 15 तारखेला, पण त्याची प्लॅनिंग नाही आहे. रत्नागिरीला फिरायला चालले त्याची. तर काय नाही गाईज, फक्त यश रुसलाय आणि रोहित काय करतोय. स्नॅपचॅटचं गाणी कुठलं रे डिस्कशन चाललंय. लवकरच जाऊ आम्ही फिरायला. तुम्हाला काही बघायला भेटतील ब्लॉग रत्नागिरीचे. आज सलीमन भाई बघ असला दिव्य दृष्टी टाकते. सलीमन भाई. तर गाईज मागाशी झालो क्लासवर ना, आणि आता परीक्षा पण जवळ आलोय. अभ्यास पण केला पाहिजे. नुसतं क्रिकेट खेळून नाही चालणार, तर घरी काढा काढतील साप. तर काय काढताला येते. आणि आता लॉग बनवून म्हणजे फायदा असा नाही, पण काय आता तुम्हाला दाखवू काहीतरी एंटरटेनिंग. हे करायलाच नाही भेटत, कुठं बाहेर पण नाही पाठवलं तर जमते पाठवतात. बघा पाऊस पूर्णपणे थांबला आहे. ऊन बिन मस्तपैकी पडतंय. आणि तुम्हाला सांगते नवीन रील लवकरच येईल तुमच्या भेटीला. प्रयत्न तर चालू आहे, तर बघू काय आता होते ते. तर गाईज तुम्ही बघू शकता इथं मी 3रा चॅप्टर चालू केला आहे. आणि इथं नावच पण बघा, प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. आणि प्रेशर गेज प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲब्सोल्यूट प्रेशर. मला नुसतं तेच आठवतं आहे वाचताना, प्रेशर व्हॉट प्रेशर. आणि अजून एक दाखवतं माझी ड्रॉइंग, माझी पेंटिंग. मी हे डोलं काढलं. आता तुम्ही कमेंट करून सांगा, डोलं आहेत की काजवाचं, आपलं काजवाचं काय बोलते, काजवाचं डोलं आहेत की कालवाचं गोल आहेत. हां, तर तुम्हाला माझा थोबाड बघून वाटते मी अशी ड्रॉइंग काढीन म्हणून. बघा मी काढले, क्रेडिट घ्यावंच असतं स्वतःला पण जरासं. प्रेशर व्हॉट प्रेशर, हेच नुसतं मागासपासून येते डोक्यात. म्हणजे अभ्यास नीट होईतच नाही, तर काय करणार, जाऊ दे. चला करतो तरी, ट्राय करतो मी. तर बघा गाईज आता चाललोय मी इकडं गावन, कारण ते वाटतं कुठंतरी जावंच आहे रत्नागिरीला वाटतं. तर हे मी ते ऐकतच नाही, बोलते य बोलते, कारण ते काहीतरी ते ती बस करायची आहे ना, तर त्याच्यासाठी ते गावात आमचे 2-3 काका आहेत, त्यांना विचारत आहे. ते एक काकांना फोन केलेलं तर बोललेलं ते संध्याकाळी या म्हणून आता जरा चाललो आहे. म्हणजे मी तेच ऐकत नाही. आणि तो कुलदीप नुसता रोग लावते. तर क्लास सुटला तर त्याला काही सुचत नाही. ये बोलते नेवाला ये बोलते. आता गावात चालू आहे ना, तर येते सोबत. थोडा काय नाही आता. चला तुम्ही बघू शकता आम्ही आलोय आपल्या यशच्या घरी. भांगे येते रे ना यशच्या घरी. आणि कुलदीप म्हणजे मुस्कान का अशी काय आमच्यासोबत. लाईट नाही रे इथं. एवढी मोठी लाईट लावली बघ. काय बोलला, बाजूला काढ मोबाईल. काय बोललास यार. यस लाईट लावलंय. यस यांचा पुतीन काय आहे जरा पुतीन का. डोनाल्ड ट्रम्प नाही आलाय. डोनाल्ड ट्रम्प गायब झाला कुठे. डोनाल्ड ट्रम्प माझं हे का होतं हे बघ, ब्लर का मधीनच होतंय. नवीन डोनाल्ड ट्रम्प कुठे आहे त्यांचा. डोनाल्ड ट्रम्प इथे गेला जरा
भ्रमणध्वनी दुसऱ्या गावात गेला आहे. आला 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 दुसऱ्या गावाचा फेरा मारायला गेला आणि यश आला काकी म्हणाला बंद कर. तर गाईज बघा कुलदीपला पिल्लाय वरती मम्मीने दप्तर घेऊन वरती गेला. मम्मी जरा दप्तर घ्या आलो जरा मित्रांसोबत चाललो वाजवलं चांगलं फाटकांची वाजवली की नाही पाठवला. मम्मी बोलली जा तू बिंदास जा. त्यावेळी ट्रॅव्हलर करायची आहे मग चला पटकन चला. काय बघ आधी यांचं काय चाललंय ते त्या मी तेच बोलते स्टँडवर लाव. हाय स्टँडवर लावू का लावली ना भावा तू बोलशील आणि मी नाही लावणार असं कधी होईल का. मस्त काय तू बोलशील नाही हा बोलेल आणि मी नाही लावणार. मग बॅडमिंटन खेळायला जागा विषय इथे. अरे काय बोललास यार इथे आपण क्रिकेटचं ग्राउंड केलं तर कॉक सरळच जाणार. इकडे तिकडे कुठेच नाही जाणार. खेळता प्रो प्लेअर. हे आपण इथे फुटबॉल खेळलो तर चालणार आहे का. विराट कोहली इथून शिकून गेला बॅडमिंटन. काय बोलला मस्त रे. आमच्याकडे ट्रेनिंग झालाय. मी काय बोलतोय इथे आपण फुटबॉल खेळलो तर जमणार नाही का. नाही रे मुलं बोलते मी नाही का काय माहिती. चला चाललो. मग मला कशाला बोलवलं आजी. हॅलो मला हानल कोण पेजर घेऊन या. मला हानल कोण पेजर विसरला तुझ्यावर. तू यायच नाही बोललास ना. आता घरी चाललेला. मी पण घरी चाललो आता. खाली जमिनीला होल काढत होता. मी पण चाललोय घरी. कोण तुझा तू घरी जाशील आता घरी पाठीमाग. मग पप्पा मानले काढाय रे. पप्पानं सांगितलंच नाही. पप्पानं रत्नागिरीला जायचंय ते. पप्पा स्टेटस अरे बाबू चालले रत्नागिरी. बाबू बाहेर गेले. बाबू रत्नागिरीला आम्हाला जातात म्हणजे कुठं JW पण जातात. JW जातात. JW जातात. कधीपासूनच जातात ना. रिक्षा पण रिक्षा आहे ना. हाय तर आम्ही नीट विचारलंय काय तुला नीट पार्टी आहे ना. मग नीट उत्तर द्यायचं. सॉरी हा सॉरी. मारू का दगड. सोडलं गेलं. सोडलाय चल आणि आज लॉक करते. मोठी लॉक पिक्चर बनवतात. असं नव्हतं बोलायला पाहिजे. आता पिक्चर बनवते. बरं फोटो काढते. कुलदीपचे सिनेमॅटिक हे कर. तर गाईज बघा आलोय आम्ही आता या स्वराजच्या घरी आणि यांचा बाबू. काय बाबू बाबू काहीतरी खातय. लाल वड खाते वाटतं बाबू. दाखव त्याच्यात दाखव. पण तुझ्यापेक्षा याला पोर जास्त. भाऊ तुझं नाव काय. नाव तुझा पोर जास्त आहे. नाव सांग. हो हे मी ते स्टान होत आहे. काय 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 बोलला फक्त सांग. अब देख तू अब तू गया बेटा. मोबाईल वापरला नसेल कधी. नाही सॉरी काय शूट कर. काय पासवर्ड झाला. 07092000 07092000 काय काय परत सांग मला. 0709 2008 डान्स बघ तुझा काय दिसतोय. कधी केला नसेल डान्स. तर तुम्ही बघू शकता आता आलोय घरी आणि घरी आलोय आणि ते सगळं रत्नागिरीला प्लॅन जावंच आहे वाटतं. तर सगळं ठरवत होतं म्हणजे कसं आता पहिल्यांदाच अशी पोरं चाललोय फिरायला. तर कसं सगळं बजेटमध्ये बसला पाहिजे म्हणून आम्ही ते करत होतो. बाकी काय नाही. आणि परीक्षा पण आले त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागेल. त्याच्यासाठी लागून काय चालणार नाही. कसं एक दिवशी त्याचं कन्फर्म केलं की म्हणजे कसं झालं ना नंतर परत आयत्यावर नको म्हणून जरा तिकडे गेलेलो. बाकी काय नाही विषय. तर गाईज तुम्ही बघू शकता 11 वाजलं आणि मी ते एकटा मोबाईलवर होतो. तो आता TV बघत होता माझा भाऊस इथंच बसलेला इथं. आणि मधूनच कुठेतरी बाहेर गेला म्हणजे 2-3 दिवस झालं येऊन नुसतं असं मधीतनं बाहेर जाते. तर आज बघू कुठे जातोय तो. कडी लावले दरवाजाला बाहेर ना कडी लावून गेलाय तो. बघूया.
कोणच्याशी बोलतोस? हा मित्राशी. ओके नक्की मित्राशीच बोलतोय ना. मासुरीच एकदा आपल्याला क्लिअर तर करायलाच लागलं. तर गाईज बघा कंटाळाला अभ्यासाला जरा बसलेलो. काय कंटाळा झालाय. आणि आज मी जाईन प्रॅक्टिसला, कारण प्रॅक्टिस पण महत्त्वाची आहे. सीझन पण आला आपला क्रिकेटचा आणि परीक्षा पण. मेंटली आणि फिजिकली दोन्ही पण असं स्ट्रॉंग आता राहायला पाहिजे, नाही तर कुठंच नाही टिकू शकत. आता जेवते जरा. तर गाईज आता जेवण झालंय आणि निरा तेरा जग पडला तेरा ये बात. असाच काम करत राहा आणि मोठा होत राहा. गाडी धुते गाडी पहिल्यांदा, तर रोज मीच धुतो. तेरा आज आता मस्त पाऊस पण गेलाय आणि लवकरच आमची पण कापणी होईल. नारळ पडलं वाटतं. नारळ बघा किती मोठं मोठं झालंय ना. तिथं मळणी चालू आहे त्या दुसऱ्या शेतात. या शेतात हा आमचा शेत आहे एवढा पूर्ण यो. तो पण तिथपर्यंत हा ना. याच्या पाठचा पण शेत आमचा आहे आणि हा या झाड दिसतंय याच्या पलीकडचा पण शेत आमचा आहे. तर बघा आमची तर हे पण आहेत अननसा. पहिले यो एकच होता ना, इथं नव्हता पहिले. तिथे एक होता, त्याच्यापासून असा एक एक यायला लागला. मग त्यांचा वरचा तो असतं ना अननसाची, तो वरचा बोक तो काढून लावायचा. तर तिथं 2 तिथं 3 लावलं. अजून इथे बघा किती आम्ही असं तयार केलं. 1 2 3 4 5 इथं लावलं आणि तिथं 1 लावलं. दिसत नसेल, हां तिथं 2 लावलेलं मीच. 6 7 आणि आमचा मेन म्हणजे त्यांचा पप्पा म्हणजे यो. हा एक होता पहिले एकच, त्याच्यापासून आम्ही एवढं तयार केलं. बाकी पेरू पण बघा, पेरू पण आलत. पण काय हे आपला वटवागुल असतं बघा, वटवागुल तुम्हाला माहिती असेल नाही. वटवागुल रात्रीचं ते खातात सगळं पेरू. ती पाखरं बिखरं खातात म्हणून जास्त काही भेटत नाही. हा पण इथं पण एक झाड आहे पेरूचा आणि एक तो तल्यावर आहे तिकडं पाठी. याच्यावर जास्त नाही आलं पेरू. हा चिकू एक आहे आणि हा पेरू. याच्यावर पेरू आलं नाही आलं. याच्यावर चिकू आलं बघा जाम. पण ते जर काढून म्हणजे त्यांचं कसं आहे, ते जर झाडावर पिकत नाही ठेवावं लागत. ते आंब्यांसारखं काढायला लागतं, नाही तर मग पाखरा खाऊन टाकतात. बाकी जाम झाडं आहेत. आवलं तर काय, आवलं कधीशी आलंच नाही. आवलं येतं म्हणजे चालूच असतं आवलं, पण आता आलंच नाही. जग पडला. तर गाईज हा मी ब्लॉग एंड करत आहे. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा.